अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर महापालिकेची कारवाई. नगरसेवकांच्या फ्लेक्स बोर्डने अहिल्यानगर शहराचे विद्रुपीकरण. संपूर्ण अहिल्यानगर शहर फ्लेक्स बोर्ड मुक्त करण्याचं मनपा आयुक्तांचं आवाहन. मनपा आयुक्त यशवंत डांगे आणि अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्या आदेशानुसार क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव आणि अतिक्रमण प्रमुख यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत अतिक्रमण आणि फ्लेक्स बोर्डवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान बालिकाश्रम रोड, पत्रकार चौक, नीलक्रांती चौक, गाडगीळ पटांगण, झेंडे गेट, फुलारी पेट्रोल पंप, लक्ष्मी उद्यान, बोरुडे मळा, जाधव मळा, लेंडकर मळा, सुडके मळा रोड, न्यू आर्ट्स कॉलेज आदी ठिकाणी रहदारीला अडथळा व शहराला विद्रुपीकरण करणारे फ्लेक्स बोर्डसह रोडलगत अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या, शेड, फळ विक्रेते, रसवंती स्टॉल, भाजी विक्रेते आदींसह विजेच्या खांबावर असलेले खाजगी क्लासेसचे बोर्ड हटविण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे म्हस्के कोचिंग क्लासेस व दरेकर कोचिंग क्लासेस यांनी मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर व बोर्ड लावून शहर विद्रुपीकरण केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिकेने सदर खाजगी कोचिंग क्लासेसचे विजेच्या खांबावर असलेले व इतर ठिकाणी असलेले बोर्ड हटवत जप्त करण्यात आले. तर अनेक ठिकाणी स्वीकृत नगरसेवक यांचे बॅनरही आढळून आलेत. सुजय विखे पाटील प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीचे अनेक ठिकाणी बोर्ड आढळून आले असून नगरसेवक ऋग्वेद गंदे यांच्यासह नुकतेच राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले सूरज रवींद्र कोतकर यांच्यासह नगरसेवक, पुढारी, कार्यकर्ते, खाजगी कोचिंग क्लासेस यांचे विनापरवाना व शहराला विद्रुपीकरण करणारे मोठ्या प्रमाणात बॅनर व पोस्टर्स आढळून आले असून त्यावरही महापालिकेने हातोडा टाकलाय. तर रेवन्ना दगडूमामा पवार यांचे स्वीकृत नगरसेवकांचे भुतकरवाडी येथील 2 बोर्ड स्वतःहून काढण्यात आले. दरम्यान आता विनापरवाना व अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्ड धारकांवर कारवाई होणार का मग महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवत केराची टोपली दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नगर शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्तांनी अवलंबवलेले धोरण कितपत यशस्वी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे. तर आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण व फ्लेक्स बोर्ड हटवल्यामुळे नगर शहर मोकळा श्वास घेणार हे मात्र नक्की का मग पुन्हा अनधिकृत आणि विनापरवाना नेते, पुढारी, खाजगी क्लासेस यांचे बॅनर नगर शहराला विळखा घालणार असा सवाल उपस्थित होतोय.